नमस्कार, मी प्रेमिला. चला या नाश्ता करायला. चला मी आज थोडंसं तुम्हाला दाखवत आहे. बरेच दिवसापासून मोठा व्हिडिओ मी बनवला नाही. मी चला तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये मी काय काय वापरते ते सांगते. गाजर आहे, शिमला मिरचीचे, कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, काळे मिरे कुटे, थोडासा पूड टाकला आणि चीज आहे. परत बटर पण आहे, बटर पण आपल्याला वापरायचं आहे. आणि छोटे चीज पण मी किसून घेतले आहे. मी हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला आज अपलोड करत आहे. मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ मी समोर येऊन असा व्हिडिओ केला नाही आहे. मला असं वाटतं फेब्रुवारी महिन्यापासून मी टाकत नाही, फेब्रुवारी महिन्याच्या आधीपासून मी टाकत नाही आहे. आता चला मी सुरुवात करते. चला मी आता सांगत नाही तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही काय काय कसं करते ते बघत राहा तुम्ही. मला थोड्याफार गप्पा मारायच्या आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. चला मी आता तुम्ही बघत राहा. आणि चला माझ्याकडून काही चुकलं असं तर माफ करा. माझे सगळं सबस्क्रायबरवर चला मला इथून पुढे मला म्हणजे व्हिडिओज टाकायचे आहे. आता इथून पुढे मी थोडेसे शॉर्ट व्हिडिओ मी टाकले तरी. चला मी सर्व हे आणि हे आपल्या हे मक्याचे कणीस म्हणजे कॉर्न आणि बटाटा मिक्स केला आहे, बारीक करून घेतला आहे. मी सर्व मी एकत्र करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये एका बाउलमध्ये. म्हणजे शिमला मिरची आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची पण आहे, टमाटे सॉस आहे, चिली सॉस आहे आणि चीज आहे किसलेलं छोटं असतं ना ते चीज टाकते मी त्याच्यामध्ये. आणि बटाटा आणि मक्याचं कणीस म्हणजे ते मी बॉईल करून म्हणजे उकडून घेतलेलं आहे ते. हे सर्व आपण आता सर्व एकत्र करून घेतो. चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. हे मिऱ्याची पुडे म्हणतात ना, रेडीमेड भेटते अशी मिऱ्याची पुडे घेतली. मी दुसऱ्या बरणीमध्ये ठेवली ना. सर्व आता एकत्र करून घ्यायचं आपल्याला. आणि छान असं बाहेर पण आपण खायला गेलं तर आपल्याला 180-200 असं एक सँडविच भेटतं, म्हणजे दोन्हीचं प्लेट. तर चला आपल्या घरच्या घरी आपण खायचा प्रयत्न करतो आहे आता, चांगले चांगले थोडेफार. चला तुम्ही पण माझ्याबरोबर शिका काही वेगळं नवीन अशा सँडविच वगैरे बनवायचे. आपली घरची कशी चव वेगळीच असते ना. आता घरच्या घरी आपल्याला बनवायला छान वाटतं आणि थोडंफार शिकायला पण भेटतं आहे मेन म्हणजे. चला हे सर्व मी आता एकत्र करून घेते सर्व. आणि इथून पुढं माझे आता व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओज तयार करणार आहे, घरगुती आपल्या घरामध्ये काय काम करते काय नाही, किंवा कुठं बाहेर गेल्यावर त्याचे तर बरेच मी व्हिडिओ मी टाकलेले आहे. म्हणजे मी पण आता एक म्हणजे 10 ते 12 दिवसाची मी ट्रिप केली आहे, त्यासाठी मी व्हिडिओ पण हे टाकले. आणि म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकले, लॉंग व्हिडिओ मी नाही अपलोड केलेले. मी फक्त कुठं कुठं गेले ते ठिकाणचे मी शॉर्ट व्हिडिओ टाकले आहे. कारण बऱ्याच दिवसापासून मन पण लागत नव्हतं हा व्हिडिओ अपलोड करायला पण बनवायला पण. चला मी आज थोडंफार सुरुवात करते आता. चला तुम्ही मला साथ द्या. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व याच्यावर तर आपल्याला टमाटो सॉस पण टाकू शकतो ब्रेडवर, किंवा आपल्याला असं पण लावू शकतो कारण त्याच्यामध्ये चीज आपण किसून टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सँडविच एकदम छान असं कडक कडक होत्या, त्याच्यामध्ये एकदम आपल्याला छान बनवता येतं त्याच्यामध्ये. हे सर्व आपण मी आता तुम्हाला दाखवते. हे अमोरचं चीज आहे, चीज पीस म्हणतो आपण ना.
हे सर्व मी आता करून घेते, तुम्हाला दाखवते सर्व काही. हे अमोलचं बटर आहे. हे बटर आपल्याला पहिलं लावून घ्यायचं असं, म्हणजे आपल्याला जे आवडेल ते लावू शकता आपण. तेल पण लावू शकतो किंवा बटर हे असं पण वापरू शकता. आणि असं बनवायचं, म्हणजे याच्यामध्ये पटकन होतं बा लवकर. आणि खाली पण असं लागत वगैरे नाही. नाही तर आपण तव्यावर पण करू शकतो, तव्यावर पण लक्ष द्यावं लागतं ते लगेच. आणि याच्यामध्ये कसं आपल्याला त्याच्यामध्ये लाईट पण लागतो, रेड आणि हिरवा कलरचा लाईट आहे तो पण, म्हणजे हिरवा कलरचा लाईट बंद झाला तर आपल्याला समजून जातं का भाजलं आहे ते, म्हणजे पूर्ण झालं आहे आपलं, शिजलं आहे ते त्याच्यामध्ये. आणि काय 2 मिनटामध्ये पटकन गरम होऊन जातं ते, जास्त वेळ पण नाही लागत. तोपर्यंत आपण दुसरे भरून घेऊ आपण सर्व असे ब्रेडच्या आधी आपल्याला ह्या हिरव्या कलरची आपण चटणी बनवतो ह्याची, ती पण आपण लावू शकतो त्याच्यामध्ये आतून पहिली. जे आवडलं तसं आपण करू शकतो याच्यामध्ये. आणि हे मी पण म्हणजे पहिल्यांदाच करते, एवढे छान आहे. भरपूर मटेरियल लागतं त्याला, म्हणजे आपल्याला खाऊ वाटलं तर खाऊ करू शकतो बा असं. चला, मी आज कारण व्हिडिओ टाकते तर ते मी आता काही कुकिंग म्हणून असं टाकेल नाही. हे सर्व काही तुमच्या म्हणजे गप्पा मारण्यासाठी टाकत आहे. काही चुकलं असं तर मला सॉरी. चला, आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असेल तर. चला, आपण आता हे आपल्या ब्रेड सर्व आपण अशा पद्धतीने करून घेऊ सर्व. हे चीज पीस टाकतोय आपण वरतून त्याच्यावर, किंवा आपण चीज किसून पण टाकू शकता त्याच्यावर. मोठं चीज असतं ना, ते पण आपण चीज किसून टाकतो. आणि असे पण होतं असं, तोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत ते खाली खाली बरोबर होऊन जातं ते नंतर त्याचं. आणि आता आपल्या 2 मिनटात झालं आहे बघा. जास्त वेळ नाही घेतले, 10 मिनटामध्ये आपल्या याच्यामध्ये रेडी होऊन जाते सर्वांचे नाश्ते. अशा पद्धतीने सर्व पटपट करून घेतले, मी ठेवले बनवून. तोपर्यंत मी दाखवते हे अशा पद्धतीने कापून घ्यायचे, सब करायचे. आणि छान असं आवडत लाईक करा, कमेंट